नमस्कार. आज बनवणार आहोत झणझणीत अशी गावाकडची शेवग्याची भाजी. बघा, शेवग्याच्या शेंगा मी साफ करून घेतले आहेत आणि त्याला लागणारं साहित्य थोडंसं अद्रकचं तुकडं आणि 10-12 लसूणच्या कांड्या आणि हे बघा मी मोठा टमाटा कापून घेतलेला आहे आणि कांदेही मी 2 कापून घेतले आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बघा थोडेसे जिरे घेतले, थोडे एव्हरेस्ट मसाला आपला गावाकडचा मसाला, थोडी हळद आणि मिरची पावडर बघू शकता आणि हे बघा गरम मसाला आणि चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा आपण शेवग्याची एकदम झणझणीत आणि टेस्टी भाजी बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे अद्रक लसूण. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अद्रक लसूण आणि वाटून घ्यायचं आहे जिरे. हे बघा मी व्यवस्थित वाटून घेतलं आहे. थोडंसं आपल्याला भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे बघू शकता. व्यवस्थित आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा नक्की बनवा, खूपच छान लागते ही भाजी. वाटलेलं सगळं आपण अद्रक लसूण आणि जिरेचं कूट आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. हे बघा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडा आपल्याला ब्राऊन कलर होईस्तोवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी कांदेही टाकून घेतलेले आहे. त्यालाही आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित आपलं फ्राय झाल्यानंतर थोडेसे टोमॅटो कापलेले आपण टाकून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट भाजी आपण बनवणार आहोत, तेही साध्या पद्धतीने. हे बघा गरम मसाला, हळद आणि मिरची पावडरही टाकून घेणार आहोत. त्यालाही आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता. थोडंसं आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे म्हणजे तळल्या जाईल. मिरची वगैरे व्यवस्थित आपल्याला तळून थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, जेणेकरून मसाला जळणार नाही. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. दोन 3 मिनटं आपल्याला हलवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तेल येऊस्तर व्यवस्थित आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. सगळं मिश्रण त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या बघू शकता, ते टाकायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित मी हलवून घेतलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडासा वरून मी एव्हरेस्ट मसाला टाकते बघू शकता. खूपच छान आणि सुंदर लागणारी भाजी. एकदा तरी तुम्ही ट्राय करा, कारण आपण गावाकडची रेसिपी मी आणणार आहे. तर नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण मी सोप्या पद्धतीने अगदी स्वादिष्ट लागणाऱ्या अशा भाज्या आणणार आहे. हे बघा थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. व्यवस्थित तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. स्वच्छ धुवून आपल्याला कोथिंबीर कापून वरून टाकून घ्यायची बघू शकता. थोडंसं आपल्याला 5-10 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे बघू शकता. किती सुंदर अशी आपली टेस्टी भाजी रशेदार तयार झाली बघू शकता तुम्ही. आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. बघा कसे फोडेही फुटले, म्हणजे शेंगही फुटली आपली, सॉरी.
अगदी सोप्या पद्धतीने. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. खूपच सोप्या पद्धतीने बघा आपली शेवग्याची भाजी रेडी झाली, बघू शकता तुम्ही. तुम्हीही नक्की ट्राय करा.